अभिजित, आपण जर या गोष्टीचं तुम्ही आता जे क्रोनॉलॉजी सांगितली, ते क्रोनॉलॉजी जर पाहिली तर नेमकं मतभेद कुठं झाले आणि काय झालं हे आपल्याला लक्षात येईल. म्हणजे माझ्याकडे विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे की याच्यामध्ये ज्यावेळी 28 तारखेला अजितदादांचं निधन झालं आणि त्यानंतर मग पक्षाबद्दल चर्चा झाली, त्यावेळेला पवार फॅमिलीची इच्छा होती की आपण सगळ्यांनी मिळून काही गोष्टी ठरवू. आणि त्यावेळेला सुद्धा त्यांनी अशी भीती व्यक्त केलेली होती की पुढच्या काळामध्ये तटकरे, भुजबळ आणि पटेल हे पक्षावर दावा सांगू शकतात, त्यामुळे आपण सगळ्यांनी म्हणून एकत्रित जावं. आणि राष्ट्रवादीचे दोन्ही राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार आणि अजित पवार यांचं काहींची चर्चा त्यावेळेला सुनेत्रा पवारांच्यावर झालेली, पण अचानकपणे तटकरे आणि पटेल यांनी सुनेत्रा वहिनीचं मन वळवण्यात यश मिळवलं आणि त्यानंतर हॉटेलमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर मग त्यांनी शपथ घेतली. या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. पण अचानकपणे नोव्हेंबरचं एक ठराव करून तो 16 फेब्रुवारीला तुम्ही सांगितलं की जो दिला, त्याच्यामध्ये घटनेमध्ये काही चेंजेस करण्यात आले. त्याच्यामध्ये अध्यक्षांचे अधिकार हे काही प्रमाणात कार्यकारी अध्यक्षांना देण्यात आले आणि कार्यकारी अध्यक्षांना बैठक बोलवणे आणि निर्णय घेणे याचे अधिकार प्रदान करण्यात आले. आणि नेमकं त्याची माहिती ज्या वेळेला 16 फेब्रुवारीला सगळं प्रकार झाल्यानंतर 18 फेब्रुवारीला सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्ष झाल्या राष्ट्रवादीच्या, आणि ज्या वेळेला निवडणूक आयोगाकडनं त्यांना एक पुन्हा घटनेच्या याच्याबद्दलचं एक पत्र आलं, त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की ह्या सगळ्या बदललेल्या आहे. आणि ती जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवारांनी त्याचा जाब हा तटकरे आणि भुजबळ, तटकरे आणि पटेलांना विचारला. त्यावेळी तिने काही फातुरमात उत्तर दिलं आणि तिथं संघर्षाची पहिली ठिणगी पडलेली आहे. ही माझी माहिती आहे या प्रकारची. आणि मग त्याच्याबद्दल जाब विचारल्यानंतर मग त्यांनी नाही, ते अजितदादांच्या वेळेला अशी चर्चा झालेली होती, मग असं होतं. मग त्यावेळेचं समाधान उत्तर त्याला मिळालं नाही आणि ऑलरेडी त्या बैठकीमध्येच पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मत असावा असाही वाद त्याच्यामध्ये झालेला होता त्या ठिकाणी. आपल्याला माहिती आहे की त्यावेळी काही जणांनी मग हे पक्षाचं नेतृत्व ह्यांना द्यायचं का वगैरे अशी चर्चा झालेली होती. आणि तिथनं मग पुन्हा तो विषय झाला. आणि मी जर बघितलं असेल तर तिची क्रोनॉलॉजी पुढे सांगतो तुम्हाला, म्हणजे ही तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर त्याचा जाब विचारल्यानंतर सुनेत्रा वहिनींनी त्या दोघांच्या बद्दल अतिशय नाराजी व्यक्त केली आणि दोघांना खडे बोलून सुनावले. आणि त्यानंतर एक कार्यक्रम झाला तिथं, त्या कार्यक्रमामध्ये सुनील तटकरेंचा कार्यक्रम झाला, अजित तटकरेंचा. त्याच्यामध्ये सुनेत्रा वहिनी अजित पवारांचे फोटो काढले गेले, तुम्हाला आठवत असेल ते व्हायरल झालेलं एक पोस्टर होतं त्याच्यामध्ये. तर त्यातनं झालेला प्रकार. आणि त्यानंतर मग तटकरेंची मुलाखत आली, त्यावेळी त्यांनी सांगितलं की नाही विलीनीकरणाची चर्चा चालली होती. या सगळ्या गोष्टी क्रोनॉलॉजी वेगळ्या आहेत. आणि त्याचं आज एक पुढचं टोक गाठलं गेलं की आज ज्या वेळेला सुनेत्रा वहिनी तुम्ही सांगितलं की ज्या पद्धतीने दिलेलं गेलं, तर त्यावेळेला लोकसभेचे खासदार पण तिथे उपस्थित नव्हते, तटकरे आणि भुजबळ पण नव्हते. आपल्याला माहिती आहे की उपमुख्यमंत्री पदाचा ज्या वेळेला पदभार स्वीकारला सुनेत्रा वहिनींनी, त्यावेळेला त्यांना कुठं बसू, इकडे बसू का तिकडे बसू, अशा प्रकारची सगळी पळापळ चाललेली सगळ्या नेत्यांची. म्हणजे एका बाजूला भुजबळ होते, एका बाजूला तटकरे होते, एका बाजूला प्रफुल्ल पटेल होते आणि उपमुख्यमंत्री पदाचा प्रोटोकॉल समजून ते सगळे बाजूला उभे होते. आणि आपणच जणू काय सुनेत्रा वहिनींना पुढं तिथं बसवतो खुर्चीवर, असं प्रकार होता. आणि ह्या सुनेत्रा वहिनी ज्यावेळी आता जातात दिल्लीला, त्यावेळी दोघांपैकी एकही तिथला व्यक्ती हजर नाही. तुमच्या लक्षात आलं असेल मी सांगतोय का, तर ही क्रोनॉलॉजी आहे. म्हणजे ज्या वेळेला हे फाटायला सुरुवात झाली मनानं आणि तो प्रकार आहे. त्यामुळे आज ते सुनेत्रा वहिनींना जाणवली की जी गोष्ट पवार फॅमिलीमध्ये चर्चा झालेली होती तो झाला. आणि त्याच्यामध्ये मग असा प्रश्न उपस्थित होतो की यांना पक्षावर ताबा मिळवायचा होता का, तटकरेंना आणि पटेलांना जो कार्यकारी अध्यक्षाला अधिकार घेऊन काही गोष्टी करायच्या होत्या का. तुम्ही जर ते जुने सगळे जर घटना बघितली सगळी, तर सगळे समर्थक त्यांचे होते. आता सुनेत्रा वहिनीने आपले लोक सगळे त्याच्यामध्ये घातलेत. आता एक गोष्ट आहे की पार्थ पवारांनी एक ट्विट केलेलं आहे त्याच्यामध्ये की अशा प्रकारचं दशकांना आम्ही काही करत नाही. पण मग एक गोष्ट आहे, प्रश्न उपस्थित राहतो की दोघं का उपस्थित नव्हते. तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्या वेळेला येतात, म्हणजे सुनेत्रा पवार आता तुमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष असताना तुम्ही जर हजर राहत नसाल तर मग तुमचा अजितदादांचा प्रेम कुठला आणि पक्षाचा प्रेम कुठला, असा प्रश्न साहजिकच उपस्थित राहतो. अभिजित, निश्चितपणे खूप महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये आलेल्या आहेत आणि म्हणून काही कागद जे आहेत ते दाखवले पाहिजेत. बघा, हा जो कागद आहे हा 18 फेब्रुवारी 2026 पत्र आहे, जे पत्र आपण म्हणतोय की जे इलेक्शन कमिशनला लिहिण्यात आलेलं होतं, ज्याच्यामध्ये म्हटलंय की नॅशनल कन्व्हेन्शन हॅज बीन कन्व्हेड फॉर द इलेक्शन ऑफ द नॅशनल प्रेसिडेंट ऑफ द नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी ऑन थर्सडे 26 फेब्रुवारी. म्हणजे NSCI डोमला जे झालं ते, आणि हे पत्र आहे ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांच्या सहीनं दिलेलं पत्र आहे. हे चीफ इलेक्शन कमिशनरला लिहिलेलं पत्र आपण बघतो आहोत की ज्याच्यामध्ये त्याचा उल्लेख पण आहे की कशासाठी बोलवले आहे. दिस इज टू इन्फॉर्म द कमिशन दॅट द इलेक्शन ऑफ द नॅशनल प्रेसिडेंट ऑफ द नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी नॅशनल कन्व्हेन्शन वर्किंग कमिटी वॉज ड्युली कन्व्हेड ऑन 26 फेब्रुवारी 2026 ॲट द नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया वर्ली. म्हणजे हे सुनेत्रा वहिनींची निवड करण्यासाठी आम्ही वर्किंग कमिटीची जी बैठक बोलली आहे त्याचं हे पत्र इलेक्शन कमिशनला त्यांनी पाठवलेलं आहे. आता यातली गंमत अशी आहे की मला तुम्हाला दाखवायचं आहे की यातल्या काही वेगवेगळ्या गोष्टी सुद्धा आहेत. आता कुठे कुठे बदल केलेले होते, तर हे ते कॉन्स्टिट्यूशन आहे की ज्याच्यानुसार कळवलेलं होतं की आम्ही काय राष्ट्रीय अध्यक्षासोबतच
कार्यकारी अध्यक्षाला सुद्धा तेवढेच अधिकार असू शकतात. आता हे ते लेटर आहे, रेफरन्स का रेफरन्स कमिशन लेटर नंबर 12/2/2026 अँड अर्लियर लेटर डेटेड 8/12/2025, 16/2/2026 ला हे सबमिट केलेलं लेटर आहे. 16/2/2026 सबमिटेड टू ECI. सर, विथ रेफरन्स टू द अबव मेन्शन लेटर्स वी सिन्सिअरली thank the commission for considering our request for extension of the time of the submission of the updated party constitution in compliance with the directions of the commission. I am submitting here with the amend constitution of the National Congress Party incorporating all amendments up to the date. Your kind record. We trust that the enclosed document fulfills the requirement as the communicated. In case and further clarification of the document is required, we shall promptly provide the same. हे 16 तारखेला जाहीर केलेलं होतं. 16 तारखेला जे आपण ज्याच्याबद्दल प्रश्न पडतो आहे लोकांना की हे पत्र का पाठवण्यात आलं आणि हे पत्र पाठवताना का विश्वासात घेण्यात आलं नव्हतं का, सुनेत्रा पवारांची माहिती देण्यात आलेली नव्हती का, आणि त्यामुळेच हे सगळे प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत का, हे ते पत्र आहे. या पत्रासोबत जोडलेलं हे कॉन्स्टिट्यूशनचे काही पानं पण आहेत. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचं हे कॉन्स्टिट्यूशन आहे आणि ही ती पेजेस आहेत की ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे आर्टिकल 4 वगैरे बाकी सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कोणाकोणाला किती काय अधिकार आहेत आणि बाकी सगळ्या गोष्टी. पार्टीचं सिंबल काय असणार, सेंट्रल वर्किंग कमिटी. आधी 8 फ्रंटल सेल होते आणि मग ते फ्रंटल सेल जे आहे ते 4 मध्ये बदलण्यात आले आणि मग मधल्या काळामध्ये बातम्या आल्या की काही मायनॉरिटी आणि बाकीच्या सगळ्या लोकांना पण त्याच्यातून वगळण्यात आले का मायनॉरिटी सेलला वगैरे. पण त्याच्याही पुढे ही 26/2 हा कागद खूप महत्वाचा आहे. हा कागद आहे रिझोल्युशन विथ द अंडरसाइंड मेंबर ऑफ द नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी NCP हिअर बाय रिझॉल्व द युनानिमसली श्रीमती सुनेत्रा अजित पवार एज द नॅशनल प्रेसिडेंट ऑफ द नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी अलॉंग विथ द अदर इलेक्टेड मेंबर्स एज पर द प्रोसिजर प्रिस्क्राइब्ड अंडर द पार्टी कॉन्स्टिट्यूशन. 26/2 हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे. हे पत्र लिहिताना याच्यामध्ये काही लोकांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. डिटेल्स ऑफ द ऑर्गनायझेशनल इलेक्शन, नेम ऑफ द ऑफिस बेअरर्स इलेक्टेड इन्क्लुडिंग अपेक्स लेवल कमिटी. आता याच्यामध्ये नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणताना 26/2 सुनेत्रा अजित पवार यांच्या नावापुढे फक्त प्रेसिडेंट लिहिण्यात आलेला आहे आणि इकडे श्री शिवाजीराव गर्जे यांच्या नावापुढे ट्रेझरर लिहिण्यात आलेला आहे. आता हे जे लास्ट लेटर आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं कोणाचंही पद, प्रफुल्ल पटेल काय आहेत, वर्किंग प्रेसिडेंट आहेत की नाही आहेत, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं लिहिण्यात आलेली आहे. जी माहिती मला मिळते त्याच्यानुसार सना मलिक यांचं नाव याच्यामध्ये ऍड करण्यात आलेलं आहे आणि ते कोणाच्या जागी तर ते हसन मुश्रीफ यांच्या जागी ऍड करण्यात आलेलं आहे आणि धनंजय मुंडे सुद्धा कार्यकारिणीमध्ये होते, त्यांचं सुद्धा नाव वगळण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. अर्थात हे थोडं तपासलं पाहिजे पण जी माहिती आहे ती अशी आहे. आता मोहिते सर, हे काय दर्शवतंय हे सगळं, इतके सगळे डिटेल्स, इतक्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यानंतर त्यांनी केलेलं सुनेत्रा पवारांनी पाठवलेलं पत्र की आता तुम्ही काय राष्ट्रीय अध्यक्ष मी झालेले आहे पण त्याच्या आधी जर कोणी पत्रव्यवहार केला असेल तर तो ग्राह्य धरू नका. मग त्याचा अर्थ असा होईल का की सुनेत्रा पवारांची निवड करण्यासाठी जी कार्यकारिणी बोलावली जे हे पत्र आहे ते पण नल अँड वॉइड होईल. त्याचं कारण असे ते म्हणतात की कुठलाच पत्रव्यवहार ग्राह्य धरू नका. त्याच्या आधी 16 तारखेचा पत्रव्यवहार की जे तुम्ही नवीन काय अपडेटेड हे तिथं सबमिट केलं कॉन्स्टिट्यूशन ते पण नल अँड वॉइड होईल का. मग याचा अर्थ असा आहे की सुनेत्रा पवारांचं राष्ट्रीय अध्यक्षपद पण याच्यामध्ये गोत्यात येईल का. पार्थ पवारांच्या जर तुम्ही म्हणताय की तुम्ही कुठलंच काही ग्राह्य धरू नका, आता इथे पार्थ पवारांच्या एबी फॉर्म वरती जे कोणाच्या सहीने दिलाय तर तो वर्किंग प्रेसिडेंट आणि इथले स्टेट प्रेसिडेंट त्यांच्या सहीने दिलाय. मग तो तरी ग्राह्य आहे का, त्याच्यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होईल का. हे सगळे प्रश्न आता निर्माण झालेले आहेत एका पत्रामुळे. एक बेबनाव कुठपर्यंत घेऊन आलेला आहे काय वाटतंय. असं वाटतं की पवार प्रोडक्शन कंपनीचं ना एक आपण म्हणजे अगदी मिस्ट्री थ्रिलर असं सुरू झाल्याचं दिसतंय यातलं. आणि यात सर्वात महत्वाचं काय, ज्या कागदपत्रांचा तुम्ही दाखला देत ते दाखवत सर्व काही सांगत होतात त्यातून जे चित्र समोर येत आहे ना, एक नक्की आहे की ज्यांना गृहीत धरलं गेलं की ज्या आपल्या कळसूत्री बाहुली ठरतील असं ज्यांना वाटलेलं त्या 2 नेत्यांना सुनेत्रा वहिनींनी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या त्या अध्यक्षपदाचे अधिकार काय असतात ते प्रत्यक्षात दाखवून दिलेले असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आणि त्यात महत्वाचं सांगतो, तुम्ही एक उल्लेख केला ते कागदपत्र वाचताना, एक नाव तुमच्या तोंडी मी ऐकलं, ब्रिजमोहन श्रीवास्तव. ते मध्य प्रदेशातील नेते. त्यांना शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादीत हे केलेलं, त्यानंतर ते अजित पवारांकडे गेले, त्यांनी सर्व बैठका बोलवल्या वगैरे वगैरे उल्लेख. मात्र एक लक्षात घ्या, या संपूर्ण आता नवी जी नावं आलेली आहेत ना त्यात त्यांचा कुठेही नेमणुकांमध्ये उल्लेख नाहीये. तिथं किमान नावं तरी आहेत सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांची. मात्र यातला बहुतांश भरणा जो आहे तो सुनेत्रा पवार यांनी स्वतःच्या समर्थकांचा, स्वतःची ज्यांची निष्ठा कडवटपणे असेल अशांचं केल्याचं लक्षात येत आहे. एक प्रकारे त्यांनी पक्षावर संपूर्णपणे आपला ताबा 2 नावं जी वगळली आहेत राष्ट्रीय पातळीवरची, त्यात एक ते ब्रिजमोहन श्रीवास्तव आणि आणखी कोणीतरी दिल्लीचे आहेत, आता माझ्या लक्षात नाही, त्यांचंही नाव यात दिसत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की आता कोणताही धोका पत्करायचा नाही. आणि मग तुमचा जो खूप महत्वाचा प्रश्न आहे की जर सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पत्र दिलं असेल तर मला वाटतं
त्यातली एक शक्यता, कारण त्याबद्दल आपल्याकडे अधिकृत माहिती नसल्यामुळे थोडी शक्यता म्हणतोय मी, एक शक्यता अशी आहे की तो पत्रव्यवहार फक्त निवडणूक आयोगाशी केलेला आहे का, त्यातून मग ती त्यांची निवडीची बैठक वगैरे जिथं 3च नेत्यांना निवडण्यात आलं राष्ट्रीय कार्यकारिणीकडून, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, इतर कोणाची निवड झाली नाही. म्हणजे मी यातीलच एका व्यक्तीशी बोललो काही वेळापूर्वीच, म्हणजे आपला त्यांचा कॉलबॅक मला आपला चर्चा सुरू होती तेव्हाच आलेला, तरी मी बोललो. त्यामुळे असं दिसतंय स्पष्टपणे सांगायचं तर, जे काही घडलं म्हणजे मगाशी जो उल्लेख झाला मराठा संदीपजींनी केला की मुळात अजित पवार होते तेव्हाचे मतभेद सुरू झाले का, मला असं वाटतं तसं आहे. आपण याआधी विलिनीकरणाबद्दल जेव्हा चर्चा केली तेव्हा जे मुद्दे आलेले ते लक्षात ठेवा. जिल्हा परिषदांच्या निवडणुका, साताऱ्यातल्या दंग्यावरून, दंगा कारणावरून स्पष्ट झालं की 2 राष्ट्रवादी एकत्रच लढलेल्या. जिल्हा परिषदांमध्ये फक्त पुणे जिल्ह्यातील एका मतदारसंघाचा अपवाद वगळला आणि जयंत पाटलांच्या जिल्ह्याचा अपवाद वगळला तर सगळीकडे एकत्र लढलेले, एकाच चिन्हावर लढलेले. त्यातून तो निर्णय कुणाचा होता, तो अजित पवारांचा होता. त्यातूनच विलिनीकरणाचं प्रक्रिया पुढे जात होती आणि तीच काहींना पसंत नव्हती का, हा मुद्दा जो चर्चेत होता त्याचं उत्तर आता मिळताना दिसत. तसंच केवळ सुनेत्रा पवार यांनी आपली माणसं घेण्यावर का भर दिलाय, पक्षाचं खातं कसं रिकामं झालं हा जो प्रश्न उपस्थित केला जातो आणि तेही राष्ट्रवादी सारख्या, हे एक आश्चर्यकारक, धक्कादायक असं वास्तव सुद्धा काही मांडतात. आणि तिकडे मग यापुढे सर्व काही माझ्या सहीनच असा का अट्टास होतोय ते सुद्धा त्यातून स्पष्ट होतं की पक्षावर एक आता फक्त आणि फक्त आपलंच नियंत्रण पाहिजे, ही त्यांची भूमिका त्यातून ठळकपणे समोर येताना दिसते. तसंच तुम्हाला आठवत असेल रोहित पवारांनी जे गौप्यस्फोट केले वेगवेगळ्या प्रकारच्या पत्रकार परिषदा घेऊन, आतापर्यंत 4 तरी झाल्यात त्यांच्या, दिल्लीच्या सोडून मी फक्त मुंबईतल्या बोलतोय. त्यात त्यांनी एकदा म्हटलेलं की जिल्हा परिषदांच्या निवडणुका अजित पवारांनी खूपच कडवटपणे मजबूतीने लढायचं ठरवलेलं आणि 400 पट निधी वाढवा, जर मी चुकत 200 पट की 400 पट असं त्यांनी निर्देश दिले होते. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी आदेश दिले, मात्र त्यांच्या मृत्यूनंतर ते आदेश पाळण्यात आले नाहीत आणि केवळ 50 पट निधी देण्यात आला असा आरोप रोहित पवारांनी केला होता. त्यातून राष्ट्रवादीचं नुकसान झालं. जिल्हा परिषदांमध्ये तरी सुद्धा अनेक ठिकाणी काही बोलणी करून वगैरे 7 ठिकाणी सत्तेत सहभागी आहे राष्ट्रवादी. मला वाटतं आज सुद्धा संभाजीनगरमध्ये एक सभापतीपद मिळवलंय. मात्र तो जो प्रभाव त्यांना निर्माण करायचा होता 29चा विचार करत, तो तेवढा त्यांना प्रभाव जास्त पुणे व्यतिरिक्त दाखवता आला नाही, हे सुद्धा वास्तव आहे. निश्चित. त्यामुळेच हे जे सुरू आहे आता, यातून राष्ट्रवादीमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा भारतीय जनता पार्टीशी जास्त जवळीक असणारे हा एक गट आणि दुसरा सुस्पष्टपणे सुनेत्रा अजित पवार यांनाच आपला नेता आणि ते सांगतील तीच दिशा हे मान्य करणारा गट, असे 2 स्पष्टपणे हे दिसतील. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रात शेवटी मगाशी एक चर्चेत आलेला मुद्दा की जो निवडून देतो त्याच्याकडे आमदार खासदार नेते जात असतात, ज्यांच्यात ती क्षमता असते, करिश्मा असतो तो. तर इकडे बाकीच्या नेत्यांमध्ये त्यापैकी एकातही तसं दिसतं का, यावर सुद्धा आपण आधी बोलून झालेलं आहे. पण पक्ष जो आहे संदीप सर याच्यामधून डिसइंटिग्रेट होतोय का? बघा असं आहे की जर हे झालं 100% 100% एक लक्षात घेतलं पाहिजे की म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपला काही फारसा फायदा झालेला नाही, उलट आपल्यामुळे भाजपचा फायदा झालेला आहे. हे चित्र जेव्हा अजित पवारांना दिसलं तेव्हा कदाचित त्यांनी असा विचार केला असेल की या सगळ्या आता काही थोडा वेगळ्या पद्धतीने विचार झाला पाहिजे आणि मग त्याच्यातून ती विलिनीकरणाची चर्चा झाली. कारण पुणे असेल, पिंपरी चिंचवड हे जे त्यांचे बालेकिल्ले राहिले वर्षानुवर्ष, तिथे सुद्धा त्यांची काही सत्ता राहिली नाही. आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याला माहिती आहे की जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हा सुद्धा काँग्रेसपेक्षा सुद्धा राष्ट्रवादी वरचढ असायची त्या सरकारमध्ये कायम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये, की जास्तीत जास्त स्थानिक स्वराज्य संस्था निवडून आणण्याचा प्रयत्न हा राष्ट्रवादीचा असायचा. इथं त्यांचा सगळं ढिसाळ झाला आणि त्यामुळे विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली. विलिनीकरणाची चर्चा सुरू झाल्यामुळे साहजिकच कोण अस्वस्थ होऊ शकतात की ज्यांना असं वाटत होतं की जर समजा विलिनीकरण झालं आणि पुन्हा एकदा दोघे काका पुतण्यांनी काही वेगळा विचार केला तर आपल्या ज्या काही आपल्या केसेस, आपल्यावरची जी काही बालंट होती ज्याच्यामुळे आपण इथं आलो, ती पुन्हा आपल्या फायली आपल्या उघडल्या जातील, आपल्या मागे शुक्ल काष्ट लागेल, ही भीती असू शकते. दुसरी कोणाला भीती वाटू शकत होती तर भाजपला, मागाशी म्हणालो होतं, भाजपला एक मोठी भीती वाटू शकते की जी महाविकास आघाडी आपण डिसमेंटल केली, तिथे ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, पुन्हा पवार काका पुतणे एकत्र येत आहेत, काँग्रेस हा फॅक्टर तर महाराष्ट्रात आहेच, म्हणजे काँग्रेस
काही नाही झालं तरी प्रत्येक जिल्हा परिषदेत त्यांचे काही ना काही निवडून आले सदस्य. म्हणजे पुन्हा एकदा ही महाविकास आघाडी 2029 मध्ये आकाराला येऊ शकते. त्यामुळे भाजपमधले काही लोक, राष्ट्रवादीतले काही लोक नाराज. या सगळ्या अशा परिस्थितीमध्ये अचानक अजित पवार यांचं अपघाती निधन होणं आणि त्यानंतर मग कदाचित हा विचार केला गेला असू शकतो की तातडीने सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करा, म्हणजे जेणेकरून शरद पवार जर या सगळ्या सिनारिओ मध्ये जर एंटर झाले तर मग त्यांच्या ताब्यात जर हे सगळं गेलं तर ते त्यांच्या पद्धतीने ही सिच्युएशन हँडल करते आणि मग त्याच्यातून कुठेतरी मला असं वाटतं सुनेत्रा पवारांना तातडीने तो शपथविधी करायला लावला. तो केल्यानंतर एक भावना कदाचित अशी असू शकेल, म्हणजे मग ते पटेल असेल, तटकरे असेल, यांची असेल की आता यांना आपण आपल्या हातातलं बाहुलं म्हणून वापरू शकू, आपल्या पद्धतीने आपण त्यांच्यावरती नियंत्रण करू शकू. कदाचित भाजपच्याही नेत्यांची अशी इच्छा असेल की पटेल आणि तटकरेंनी ही सुनेत्रा पवार हा चेहरा राहिला तरी सगळी सूत्र जी आहेत पक्षाची ही या दोघांनी हाताळावी. कारण आतापर्यंत वर्षानुवर्ष हे दोघेच या पक्षामध्ये एक निर्णय प्रक्रियेमध्ये मोठा त्यांचा हिस्सा राहिला अजित पवारांनंतर. त्यामुळे तसं असेल. पण जेव्हा असं लक्षात आलं असेल सुनेत्रा पवारांच्या की समजा आपण शपथ नसती घेतली तर कदाचित शरद पवारांनी हा पक्षामध्ये ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला असता. पण मग जर समजा आपण आता सूत्र घेतली आहेत, उपमुख्यमंत्री पद झालोय, तरी सुद्धा जर सूत्र कोणाच्या दुसऱ्याच्याच हातात राहणार असतील तर मग अशा पद्धतीने आपण कोणाच्या हातातलं बाहुलं का व्हायचं. आणि त्यामुळे कदाचित त्यांनी आक्रमकपणे भूमिका घेऊन जे काही आता केलेलं आहे, म्हणजे काही नियुक्त्या करवलेल्या आहेत आपल्या विश्वासू लोकांच्या, काही लोकांना वगळलेलं आहे, हे त्यांना रिअलाइज झालंय. त्यांना कदाचित पार्थ पवार किंवा त्यांच्या कुटुंबातले, त्यांच्या अगदी जवळचे, त्यांची मुलंच, यांनी सुद्धा या संदर्भामध्ये काही मार्गदर्शन केलेलं असू शकतं की बाबा तुम्ही आता उपमुख्यमंत्री झालात तर ही सूत्र तुमच्या हातात असली पाहिजे, ही आणखीन कोणाच्या तरी हातात जाता कामा नये आणि तुम्ही कोणाच्या तरी हातातलं बाहुलं आहात हा संदेश कुठेही जाता कामा नये. पण राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या काही लोकांना अशी भीती वाटत असेल की जे अजित पवारांकडे जो करिश्मा होता, त्यांच्याकडे जी सगळी ताकद होती, तशा पद्धतीने सुनेत्रा पवार ह्या करू शकतील की नाही, हा एक अविश्वास मला असं वाटतं काही नेत्यांच्या मध्ये आहे. हा फार महत्वाचा फॅक्टर आहे. मला त्याच्याबद्दल आणि त्याच्यामध्ये त्यामुळे मला असं वाटतं आता जे तो पत्र जी दिलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यातलं काय ग्राह्य धरलं जाणार, मग सुनेत्रा पवारांची निवड सुद्धा वैध ठरणार का अवैध ठरणार. आता कसं आहे की आता हे सगळं आयोग जो ठरवणारा आहे तो आयोग जो आहे तो अर्थातच भाजपचा इशारा काय आहे, भाजपला काय अभिप्रेत आहे, म्हणजे ह्या सगळ्या याच्यामध्ये भाजपची भूमिका काय आहे. भाजपला जर असं वाटत असेल की नाही तटकरे आणखीन पटेल यांच्याकडे काही निर्णयाचे अधिकार असलेच पाहिजेत, कारण तेच आपल्या बरोबर राहतील आणि तेच आपल्या बरोबर पक्ष ठेवतील. आणि समजा सुनेत्रा पवार पुन्हा अजित शरद पवारांच्या बरोबर जाण्याचा उद्या विचार करणार असतील तर तसं होतं का म्हणे. तर मग त्या पत्रांचे काय अर्थ लावायचे आणि त्या पत्रांच्या अर्थ लावून कशा पद्धतीने कारवाया करायच्या किंवा काय भूमिका घ्यायची आयोगाने, याचं दिशादिग्दर्शन अर्थातच भाजपकडून होईल. आपल्याला माहिती आहे आपण या दोन पक्षफुटीच्या प्रकरणामध्ये आयोगाने बजावलेली भूमिका आणि त्यामध्ये त्यांना केलेलं भाजपच्या नेत्यांचं दिशादिग्दर्शन हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळे या पत्रांचा सुद्धा काय अर्थ लावायचा हे मला असं वाटतं भाजपची ह्या सगळ्या जी काही सिच्युएशन आहे राष्ट्रवादीतली त्याच्याबद्दल काय भूमिका आहे त्याच्यावरच हे सगळं ठरणार. निश्चितपणे खूप इंटरेस्टिंग फॅक्टर आहे, कारण की बघा आता सुनेत्रा वहिनींनी पत्र लिहून झालंय त्यामुळे ते परत येऊ शकत नाही. त्यांची अध्यक्षपदी झालेली निवड पण नलन वाईट ठरण्याची भीती आहे. दुसरीकडे आमदार आहेत आणि त्यामध्ये पक्ष अडकलेला आहे, मनभेदांच्या भिंती आहेत, एकमेकांबद्दल अविश्वास आहे. अशा पद्धतीनं पक्ष चालणार कसा आणि पुढे होणार काय हा पण प्रश्न आहे, कारण 2029 काय फार लांब नाहीये. आणि ज्या वेळेला एकीकडे दुसरी राष्ट्रवादी आहे शरद पवारांची, एकीकडे भाजप सारखा पक्ष आहे आणि वित्त खातं मुख्यमंत्र्यांकडे आहे. आमदारांनी काय याच्यातून घ्यायचं, कुठले आहेत आमदार, कोणाच्या बाजूने आहेत आमदार, आणि म्हणून डिसइंटिग्रेटेड डिसमेंटल परिस्थितीमध्ये कुठे आहेत ते, कुठे पक्ष जागेवर पटेल आणि तटकरेंच्या बाजूने आहेत की वहिनींच्या बाजूने आहे. आणि अभिजित आपण जर बघितलं तर अजित पवारांना एक गोष्ट पक्की माहिती होती की भाजप कुठल्याही प्रादेशिक पक्षाला शिल्लक ठेवत नाही आणि आपण काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भाजपचा तो बघतोय. आणि म्हणूनच अजित पवारांनी त्यावेळेला पक्ष विलीनीकरणाची चर्चा का सुरू केली होती की तर आपल्याला तगडं आव्हान जर पुढे उभा करायचं असेल आणि भाजप आपल्या वेगळ्या पद्धतीनं नेत असेल तर आपल्याला एक तगडी बाजू असावी म्हणून त्यांनी चर्चा केलेली. म्हणजे अनेक लोक त्याच्यावर दुजोरा देतात आणि खुद तटकरेंनी सुद्धा आता दुजोरा दिलेला आहे. प्रॉब्लेम असा आहे की अजितदादांच्या अचानक निधनानंतर ज्या वेळेला मी मगाशी म्हणलं चर्चा झाली त्यावेळेला एक संघ राष्ट्रवादीची चर्चा झाली, पण त्यानंतर सुनेत्रा पवारांनी वेगळा निर्णय घेतला. आणि एक गोष्ट आहे की
सुनील तटकरे असतील, पटेल असतील, भुजबळ असतील आणि मुंडे असतील, या चौघांना विलिनीकरणाच्या चर्चावरून ते अगदी विलिनीकरण झालं त्यांचं, म्हणजे ते विलन ठरले आणि त्यामुळं त्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण एक गोष्ट आहे, महाराष्ट्रामध्ये पुढचं म्हणजे ज्या पद्धतीनं पक्ष रन करायला पाहिजे होता, की ज्या अर्थात आता सुनेत्रा वहिनींना खूप कमी दिवस झालेत, पण 2-3 गोष्टीमध्ये सुनेत्रा वहिनींनी जी ऍक्शन घ्यायला पाहिजे होती त्याच्याकडनं काही झालेली नाही. आता उदाहरणार्थ खरात आणि रुपाली चाकणकर प्रकरणामध्ये एक महिला पहिली उपमुख्यमंत्री म्हणून जी कडक भूमिका घ्यायला पाहिजे होती सुनेत्रा पवार यांनी, ती काही दिसली नाही. म्हणजे ना महिलांच्या अत्याचाराबद्दल त्या बोलल्या, ना त्याचा आणि याचा संबंध काय असं वाटतं तुम्हाला? एक मिनिट सांगतो, अभिजित सांगतो. तर माझं म्हणणं आता हा एक मुद्दा बरा, म्हणजे तुमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा आणि तुमच्या महिला आयोगाच्या बद्दल तुम्ही ठोकपणे निर्णय घेऊ शकला नाही. दुसरी गोष्ट, सातारमध्ये जे प्रकरण झालं त्याच्यामध्ये 100 देसाईंना मारहाण झाली, त्यानंतर धक्काबुक्की झाली, मकरनामा पाटीलना धक्काबुक्की झाली. तर ज्या पद्धतीने रिटॅलिएशन हे एकनाथ शिंदेनी केलं, 100 देसाईंचं त्यांनी भांडले, त्यानंतर ते सभापतींनी काही नियमन केलं, पण मकरनामा पाटलांसाठी एक शब्द सुनेत्रा पवारांनी काढलेला नाही आणि त्याच्याबद्दल त्या बोलल्या पण नाही. मग माझं म्हणणं आहे, तुम्ही पक्षाचं नेतृत्व करताना जी जबाबदारी घ्यायला पाहिजे होती ती घेण्यामध्ये आहे. त्यामुळं सर्व आमदारांना आणि सर्व मंत्र्यांना असा संदेश केला की आपल्याला वाली कोण, आणि मग याचा फायदा भाजप सारखा पक्ष घेणार नाही तर नवलच आहे. त्यामुळं प्रॉब्लेम असा आहे की एका बाजूला अशा प्रकारे गलतगादर झालेला पक्ष, दुसऱ्या बाजूला मग तुम्ही आता सांगितलं त्या पद्धतीने की तटकरे आणि भुजबळ हे तटकरे आणि पटेल यांनी मग पक्षावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे अर्थात सुनेत्रा वहिनींनी काय ह्यांना सुरुवातीला सगळ्यांना बरोबर घेतलं की शरद पवार कदाचित ताबा घेऊ शकतात किंवा काय रोहित पवार, सुप्रियाताई सुळेंच्या नेतृत्वाखाली काम करावं लागेल का, म्हणून तर त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या. पण ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच जर पत्र दिलं असेल आणि मग त्यांनीच सगळं स्वतःच्या हातात घेतलं असेल तर सुनेत्रा वहिनींची कोंडी झाली. आता त्यांच्या लक्षात आले की तो सगळा विषय झालाय. पण याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अर्थमंत्रीपद तुमच्याकडे गेलेलं आहे, महिला आयोगाचं अध्यक्षपद गेलेलं आहे, तुमचे जे मंत्री आहेत टॉपचे जे 4-5 मंत्री आहेत त्याच्यामध्ये माणिकराव कोकाटे बदनाम झाले, झिरवळ बदनाम झाले, मुंडेनं राज्यामध्ये द्यावा लागला, चाकणकर राज्य. तर ह्या सगळ्या पक्षामध्ये पक्ष चालवणं हे दिवसेंदिवस सुनेत्रा पवारांना कठीण होणार आहे. म्हणजे आता त्यांना पक्षांतर्गत लढाई प्लस बाहेरची. आणि दुसरी गोष्ट आहे की आता म्हणजे मी थोडं विश्लेषक म्हणून बोल्ड स्टेटमेंट करतोय की आज एकनाथ शिंदेचा पक्ष हा शिवसेनेत वेगळा शिवसेना मुख्य झाला आणि त्यानंतर अजित पवारांचा पक्ष झाला. पण आज अजित पवारांचा पक्ष म्हणजे अजित पवार फडणवीस गट आणि एकनाथ शिंदे फडणवीस गट असे 2 गट झालेत वेगळे आणि ते ऑपरेट करतायत त्या पक्षाला. म्हणजे तुम्ही सातारमधलं प्रकरण बघा, महेश शिंदे आहेत ते शिवसेनेचे पण बोलतात भाजपची भाषा. तसं आज तटकरे आणि पटेल आहेत राष्ट्रवादीची पण बोलतात भाषा. त्यामुळं हा जो फडणवीस गट अजित पवार गटांमध्ये एकनाथ शिंदे गटाचा आहे तो ऑपरेट करतोय आणि त्याच्यामुळं या अडचणी या पुढच्या काळामध्ये सुनेत्रा वहिनीच्या वाढतात. अर्थात त्या कशा मार्ग काढतात हे पाहायला लागेल. पण पक्षाची मात्र पकड फार वेगळ्या परिस्थितीनं झालेली आहे. मताचा जनाधार गेला आणि ज्या पद्धतीने आता चर्चा झाली की ज्या पद्धतीने अजित पवारांना माहिती होतं की आपल्या हात पाहिजे आणि त्यासाठी जिल्हा परिषदची ताकदीने लढवलेली होती. म्हणजे आपल्याला माहिती आहे की सांगली सोडून म्हणजे सांगली जयंत पाटलांनी तो भाग पाळला तुतारीवर चिन्ह लढवून बाकीच्या ठिकाणी गडा चिन्हावर लोक लढवले. अजित पवारच्या सुचिस्वर झालेलं होतं. त्यांना माहित होतं की आपली जर संख्या, कारण भाजपला फक्त संख्येची भाषा कळते, ती जर आपल्याकडे नसेल तर भाजप आपल्याला कधीही डॉमिनेट करणार. आता त्याचीच मात्र दखल म्हणजे एक पक्षांतर्गत वाद हा भाजपचं प्रेशर, या दोन्ही गोष्टी कशा आहेत सुनेत्रा वहिनी त्याच्यावर त्या पक्षाचं भवितव्य ठरेल. हा तो महत्वाचा मुद्दा आहे. पक्ष तर असेलच, एवढं नक्की आहे की काही नेते वेगळी वाट चालतील, ज्यांच्या मनात आधीपासून कमळ फुलत होतं, ज्यांनी ते रोखून ठेवलेलं किंवा त्यांना रोखलं गेलेलं ते त्या वाटेवर निघू शकतात मधल्या काळात. पण मला एक प्रश्न पडतोय की एवढं सगळं चालू आहे तर मग हसन मुश्रीफ हे सिनियर नेते आहेत, म्हणजे मंत्रिमंडळामध्ये खूप सिनियर नेते, भुजबळ साहेब हे सिनियर नेते आहेत. अशा परिस्थितीमध्ये भुजबळ साहेब, हसन मुश्रीफ साहेब असतील किंवा वळसे पाटील साहेब असतील किंवा इतर नेते असतील की जे दादांसोबत नव्हे तर साहेबांसोबत पण त्यांनी काम केलं, शरद पवार साहेबांसोबत, तर ही सगळी मंडळी गप्प कशी काय आहेत? त्यांना म्हणजे एकतर 2 गोष्टी आहेत ना की यांचं मौन काय सांगतं? मग यांचं मौन राष्ट्रवादी काँग्रेसचं जी संस्कृती आहे ना, सत्ता संस्कृती, की जिथं सरशी तिथं पारशी असं आपण पूर्वी बोलायचो असं बोली भाषेत, तसं की त्यांनी मधल्या काळातल्या त्यांच्या भूमिका तुम्ही आठवा. तुम्ही त्यांना शरद पवारांची माणसं बोललात, होते ते विश्वासातील होते. पवारांनी त्यांना मोठं केलं, बळ दिलं, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मोठा केला, दोन्ही बाजूनी झाला. परंतु गेले ना ते अजित पवारांसोबत, कारण त्यांच्या समोर निर्माण झालेलं ईडी पीडा होतीच, परंतु त्याचबरोबर स्वतःच सत्तेतलं अस्तित्व कसं टिकवता येईल हा मोठा मुद्दा त्यांच्या समोर होता. कारण त्यांना शिवसेनेसोबत जाताना कधी वैचारिक वाटलं नव्हतं आणि त्यांना भाजपासोबत जातानाही कोणती त्यांची वैचारिकता, शिवशाहू फुले आंबेडकरांची परंपरा कुठेही काही आडवलं नाही. ही कारण ती सत्ता संस्कृती आहे. आता सुद्धा मधल्या काळात विलिनीकरणाच्या चर्चेवर कोणी काही बोललं का यांच्यातलं? नाही बोललं ना. त्यामुळे मला असं वाटतंय आणखी एक यातला मुद्दा लक्षात घ्या की 9 जणांचे अजित पवारांच्या काळातलं जे पत्र दिलं गेलेलं त्यातले 5 बाद करत सुनेत्रा वहिनींच्या सहीनं जे पत्र गेलंय ना 14 जणांचं, त्यात सुद्धा यांच्यातले किती आहेत हाही मुद्दा आहे ना.
त्यांनी सुद्धा निवडून घेतलेले आहेत त्यातून मला दिसतंय असं की जो सत्ता संघर्षाचा भविष्यातला मुद्दा आहे आणि पक्ष टिकेल का त्याचं उत्तर तिकडे आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही लोकांशी मी दुपारी बोलत होतो, त्यांनी सांगितलं की तुम्ही असं गृहीत धरू नका की त्या काहीच नाही करणार. योग्य वेळ योग्य पाऊल त्या दृष्टीनं त्यांचं सुरू होतं आणि त्यांनी ते करण्यास सुरुवात केलेली की आपलंच कंट्रोल. आणि त्यांचा तो स्वभाव अजित पवार जेव्हा हयात होते, आता काही अगदीच वैयक्तिक गोष्टींवर जाऊ नये ज्या सांगितल्या जातात त्यांचा उल्लेख मी करत नाही, मात्र प्रसंगी शरद पवार साहेबांसारख्या म्हणजे कुटुंब प्रमुख ज्यांचा शब्द प्रत्येक व्यक्तीप्रमाण मानते त्यांच्याशी सुद्धा नैतिक एका चांगल्या मुद्द्यावर त्यांच्या दृष्टीनं त्यांनी ठाम भूमिका घेत उभं राहण्याचं त्यावेळी खमकेपणा दाखवल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे आता सुद्धा या परिस्थितीत पक्ष त्यांनी हाती येऊ दिला आणि त्यानंतर आता बदललेल्या सुनेत्रा पवार दिसत आहे. म्हणजे बदललेल्या यासाठी म्हटलं की काही लोकांनी गृहीत धरलेलं नाही, पण प्रश्न असा आहे की पक्ष कुठे दिसेल अशा विश्वासानं आमदार कुठे पक्ष कुठे. त्यातच की त्यांनी दौरे सुरू केले, त्यांनी लोकांशी संपर्क सुरू केला, तरी सुद्धा यातला महत्वाचा मुद्दा तोच ठरेल की शेवटी भारतीय जनता पार्टी कोणत्या पद्धतीनं त्यांच्या पक्षाशी त्यांच्या निर्णयांची वागत राहील. कारण शेवटी मी सत्ता संस्कृती हा जेव्हा शब्द वापरला तेव्हा सत्ता संस्कृती काय असतं, शेवटी बळ म्हणजे काय नैतिक बळ वैचारिक बळ वगैरे कुणाला पडलेली नसते ना, त्यांना पाहिजे ते अर्थबळ. जरी असं म्हटलं जात असलं की अर्थ खाता पुन्हा एकदा देवेंद्रजी हे परत देतील राष्ट्रवादी काँग्रेसकडे, मला माहित नाहीये तसं घडेल का आणि घडल्यानंतर कोणत्या गटाकडे ते जाईल हाही मुद्दा. आणि पुन्हा मग त्यात ते ठरवणार कोण, ते ठरवण्याचे अधिकार तेव्हा मंत्रिमंडळाच्या बाबतीत खाते वाटपाच्या बाबतीत अगदी असं सांगितलं जातं जे की अजित पवार असताना ही भुजबळांना घेण्याचा निर्णय हा खरा फडणवीसांचा होता. तसं जर काही आता होणं अशक्य आहे का, तर नाही. त्यामुळे अर्थबळ जो देऊ शकेल तो नेता सत्तेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आपला नेता वाटेल, बाकी त्यांच्यासाठी सर्व झूट असेल. आणि महत्वाचं म्हणजे शेवटी राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस तसाही कधी पसरलेला नव्हता. आताच्या परिस्थितीत त्या पक्षासाठी सर्वात मोठं आव्हान हेच आहे की पहिलं एकजूट टिकवून राहणं, दुसरं असं आहे की जर एकत्रीकरण झालं त्यांचं, विलिनीकरण झालं त्यांचं, तर ते जे बळ येईल. मात्र त्या परिस्थितीत आव्हानं या पद्धतीचं नियंत्रण ठेवण्याच्या सुनेत्रा वहिनींचं जे हे शैली सांगितली जाते ते त्यांना ठेवता येईल का, हा सुद्धा विलिनीकरणानंतरचा प्रश्न आहे ज्यातून त्यांनी आतापर्यंत टाळल्याचं दिसतं त्यावरचं. त्यामुळे आव्हानं कमी नाहीयेत, सोपं नाहीये. 2029 ला पक्ष असेल मात्र आमदारांची संख्या तेवढी असेल का हा मोठा प्रश्न आहे. आणि एक फक्त छोटस मला असं वाटतं की बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा वहिनींसमोर दुसरा उमेदवार कोणी उभा राहतो की नाही राहत यातून हे कदाचित आपल्याला पडद्यामागे काय नेमकं चाललंय ते कळू शकेल.